माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आज मी बनवणार आहे चिकन मसाला विथ ग्रेव्ही। चला तर माझ्यासोबत मग चिकन मसाला बनवायला साठी लागणारे साहित्य बघा। 1 किलो चिकन आणले, ते स्वच्छ धुवून घेतलेले मी। त्याच्यामध्ये टाकणारे आता चवीपुरतं मीठ, एक छोटा चमचा हळद, आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मी एकजीव करून घेते आता। चिकनला पूर्ण हळद मीठ लागलं पाहिजे। आणि ही कोथिंबीर, हा एक मोठा कांदा घेतला होता, तो एकदम बारीक चिरून घेतलाय। आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे, तो मी चिरून घेतलाय। आता मी फोडणी टाकते। तर मी 2 पळी तेल ठेवले पातेल्यामध्ये। ते चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकते। तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। जास्त लाल पण नाही करायचा, पण चांगला परतून घ्यायचा आहे तो, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन शिजायला टाकायचं, त्यामुळे जास्त भाजायचं नाही त्याला। आता कांदा भाजलाय बघा आपलाचा। आता त्याच्यामध्ये मी टाकते एक मोठा चिरलेला टोमॅटो। तोही जास्त भाजायचा नाही आपल्याला, चांगला परतून घ्यायचा आहे फक्त तेलावरती। आज आहे आकाड स्पेशल चा बेत करतोय आम्ही। तर आता आपलं चिकन मस्त ग्रेव्ही वगैरे बनवणार आहे, आखडा तळण्याचा आहे बघा। कांदा भाजत आलेला आहे, तर त्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहे, जे आपण आता हळद मीठ लावून ठेवलं होतं मॅरिनेट करण्यासाठी। आता हे त्याच्यामध्ये मी सगळं मिक्स करते आणि हे तेलावर चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। आता हे चिकन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेणार आहे आणि तेलावरती छान चिकन परतून घेतलं ना, चिकनचा वासही अजिबात येत नाही। आणि कोथिंबीरचा वापर जरा जास्त करायचा। आमची मनीमेव बघा कशी मेव करते, तिला खायला प्यायला देऊन झालेलं आहे, तिला आळणी आवडतं। आता हे चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे, ह्याच्यावरती मी अजून काहीच पाणी बिणी टाकलेलं नाही, दुसरं त्याचं मिठाचंच पाणी सुटलेलं आहे। 1 ताट ठेवायचं त्याच्यावरती असं। त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे, आळणी जास्त असेल तर जास्त पाणी टाकू शकता। मी 2 ग्लास पाणी टाकलेले त्या ताटावरती। त्या ताटावरती पाणी टाकलं ना की ते गरम होतं, तेच पाणी आपल्याला त्या चिकन शिजताना टाकायचंय। म्याऊ। आता हे पाणी चांगलं गरम झालंय आपल्या ताटावरचं, त्याला चिकनलाही पाणी सुटले, त्याच्यामध्ये हे पाणी गरम झालेलं मी टाकते। चिकन एकदम छान शिजलं याच्यात। आणि अर्धी झाकण करून ठेवायचं असं। आता एका बाजूला चिकन शिजते, दुसऱ्या बाजूला मी चपाती बनवून घेते पटापट। आता हे चिकन बघा एक नंबर शिजलेले। आता शिजलेलं चिकन मी एका ह्याच्यात काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये, आणि हेच पातेलं धुवून आता ती फोडणीला ठेवलेलं आहे। त्यासाठी लागणारं फोडणीचं साहित्य बघा। हे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे भाजून सगळं वाटण केलेलं आहे। आणि हे आहे 3 मीडियम कांदे भाजले तेलावरती, तेल टाकून थोडंसं, आणि 3 मीडियम टोमॅटो, हे असं त्याचं वाटण करून ठेवलेलं आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये मी 3 पळी तेल टाकलेले, कारण ऑलरेडी शिजताना आपण 2 पळी तेल ऍड केलं होतं, म्हणून आता हे 3 पळी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। स्वयंपाक हे वाटलेलं वाटण आपलं तेल गरम झाले ना त्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला। तेल चांगलं सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये हे ऍड करते। मसाला चांगला भाजलेला आहे आपला, तर त्याच्यामध्ये
हे 3 चमचे कांदा लसूण मसाला ऍड करते मी. 2 चमचे जे छोटेवाले 2 चमचे धना पावडर आणि हा कलर येण्यासाठी मिरची पावडर आहे ते छोटासा 1 चमचा. मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये टाकते सुहानाचा चिकन मसाला ऍड करते मी. एक 5 रुपयेवाली पुडी भेटती ती टाकते. हे बघा अशी ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता. मटर पनीर साठी सुद्धा ही ग्रेव्ही खूप छान आहे. आणि फक्त वाटाण्याची भाजी बटाट्याची भाजी त्यासाठी सुद्धा ही ग्रेव्ही तुम्ही वापरू शकता. सेम अशीच ग्रेव्ही बनवून ठेवायची. आता हा मसाला मी पूर्णपणे ही ग्रेव्ही चांगली भाजून घेते तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहे. आता हा मसाला चांगला भाजलेला आहे. आता आमच्या मनी मेवसाठी 2-3 पीस काढून ठेवते आणि तिला तिखट आवडत नाही. आता हा मसाला बघा चांगला भाजलेला आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे मसाला. खरपूस भाजी लागते याची. आता मी ह्याच्यामध्ये हे शिजवलेलं चिकन टाकते. हे झाली आपली चिकन ग्रेव्ही तयार. सुक्क चिकन विथ ग्रेव्ही. अगदी हॉटेल सारखं झणझणीत सुक्क चिकनची भाजी तयार आहे. तर त्याच्यामध्ये त्यातलं थोडंसं पाणी टाकून हे धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं. आता चिकन शिजवताना आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता नॉर्मली मीठ टाकायचं. जास्त मीठ टाकायचं नाही, चवीपुरतं. थोडंसंच मीठ टाकते चवीपुरतं कारण का चिकन शिजवताना मी मीठ टाकलं होतं. सुटलं का नाही तोंडाला पाणी. कसं झालंय बघा झणझणीत तरीबाज सुक्क चिकन विथ ग्रेव्ही. जास्त सुक्क पण नाही, कोरडं कोरडं. हे बघा विथ चिकन ग्रेव्ही म्हणतात त्याला. हॉटेलमध्ये आपल्याला देतात बघा अशी भाजी. सेम हॉटेल सारखी झाली. तर चवीला कशी झाली हे आपण मुलांना विचारू थोड्या वेळाने. नाही थोडपर्यंत एक उकळी येऊस तर ठेवणार आहे मी ह्याच्यावर. हे बघा आता एक उकळी आलेली चांगली ह्याला. आता मी सगळ्यांना सर्व करते. चला मग या तुम्ही पण पटापट जेवायला. आमच्याकडे आकार स्पेशल सुक्क चिकन आहे. पटापट या संपायच्या आधी. झणझणीत तरीबाज असं चिकन झालेलं आहे. 25,000. आता हे चिकनची ग्रेव्ही तयार झालेली. त्याच्यावरती अशी बारीक चिरून मी कोथिंबीर टाकते आणि आता सर्व करते सगळ्यांना. फोटो काढून घेते. रेडी आहे आजचा आकाड स्पेशल मेनू. चिकन ग्रेव्ही म्हणजे सुक्क चिकन, चपाती. चला तर मग आता सर्व करू सगळ्यांना. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आकाड स्पेशल? मी चिकन ग्रेव्ही केली होती. आवडली का नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.